आज कराड शहरामध्ये दुसरं अखिल भारतीय आणि 32वा महाराष्ट्रातलं पक्षीमित्र संमेलन संपन्न होत आहे। त्याचं उद्घाटन करताना मला विशेष आनंद होता की या संघटनेने कराड शहराची निवड करून हे संमेलन कराडमध्ये आयोजित करण्याची संधी दिली। कराड शहरातील सामाजिक संस्था कराड जिमखाना यांच्या विद्यमानं हे संमेलन या ठिकाणी यशस्वी होत आहे। संमेलनामध्ये देशभरातून पक्षीमित्र या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत। या संमेलनाच्या माध्यमातून जे निसर्ग चित्र आहेत, पक्षी चित्र आहेत, यांचं देखील कला दालनामध्ये प्रदर्शनी करण्यात आली आहे। या फोटोग्राफीमधून उत्कृष्ट फोटोग्राफी, उत्कृष्ट चित्रकार यांना देखील उद्देशाला सन्मानित करण्यात येणार आहे। हे संमेलन कराडमध्ये होत असल्यामुळं एक निर्णायक संमेलन व्हावं यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। म्हणून या संमेलनापासून आपण पक्षीमित्र पुरस्कार देखील जाहीर केलेला आहे। तोही पुरस्काराचा वितरण समारंभ उद्या समारोपाच्या सत्रामध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते होत आहे। या संमेलनाचं विशिष्ट म्हणजे की या संमेलनाच्या उद्घाटन सत्रामध्ये आम्ही 5 पुस्तकांचं मान्यवर लेखकांच्या प्रकाशन केलेलं आहे की भारतातील पक्षी, त्यानंतर ई-बुक पक्ष्यांवरती, अशा वेगवेगळ्या बदलते विषय लक्षात घेऊन पक्षीमित्रांना अभ्यास व्हावा, समाजामध्ये पक्षीमित्रांच्याबद्दल जागृती व्हावी आणि पक्ष्यांच्या संवर्धनाबद्दल समाजाप्रती प्रेम निर्माण व्हावं यासाठी या संमेलनामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केले आहे। दिवसभरांसाठी मान्यवरांची सत्रं ठेवली असून हे 2 दिवसांमध्ये येणाऱ्या पक्षीमित्रांना व तमाम नागरिकांना हे संमेलन आपण खुले ठेवलेलं आहे की जेणेकरून हे केवळ संमेलन न राहता यातून प्रचार व प्रसार व्हावा आणि पक्ष
दुसरं अखिल भारतीय आणि 32वं महाराष्ट्र पक्षमित्र संमेलन होत आहे। या संमेलनामध्ये छायाचित्र किंवा आधुनिक माध्यमांचा आपण कसा वापर केला पाहिजे आणि सोबतच पक्षी संवर्धन विषयक महाराष्ट्रामधले जे वेगवेगळे विषय आहेत आणि त्याचे समस्या आहेत, एकीकडे आपण विकास दर राखला पाहिजे, वाढवला पाहिजे, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असतानाच मोठमोठे प्रकल्प राज्यामध्ये येत आहेत। पण ते सगळे येत असताना राज्यामध्ये हे पक्षी अधिवास जे आहे त्या पक्षी अधिवासांकडे दुर्लक्ष होता कामा नये। वाघांना जे महत्त्व मिळतं किंवा वाघांच्या संचार मार्गांना महत्त्व मिळतं आणि मग त्यासाठी या सगळे प्रकल्प ची अंमलबजावणी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना मिटिगेशन मेजर्स घ्यायला भाग पाडल्या जातं। पण तसा प्रकार हा पक्ष्यांमध्ये होत नाही आणि पक्षी अधिवासांबद्दल होत नाही। त्यांचे अधिवास मात्र या सगळ्या प्रकल्पांमध्ये बळी जात आहेत। त्या पक्ष्यांमध्ये विशेषतः काही दुर्मिळ पक्षी प्रजाती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या अधिवासांमध्ये सुद्धा हे येत आहे। त्याच्यामुळे त्या अधिवासांना आपल्याला वाचवण्याची आता गरज आहे आणि त्यासाठी जे ध्येयधोरणं शासनाने करायला पाहिजे किंवा आम्ही पक्षीमित्रांनी ज्या सूचना करायला पाहिजे तर त्या या ठिकाणी या संमेलनामध्ये त्यावर चर्चा होत आहे आणि वेगवेगळ्या विषयांची मांडणी करायला या ठिकाणी तज्ज्ञ आहेत आणि 2 दिवस हे पक्षीमित्र या सगळ्या विषयाला नीट समजून ही एक चळवळ म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षी संवर्धनासाठी काम करतील, तो प्रयत्न या संमेलनाच्या दृष्टीने होत आहे। मी किशोर रिठे, संमेलनाध्यक्ष। कराड येथे दुसरं अखिल भारतीय व 32वं राज्य पक्षीमित्र संमेलन भरत आहे। या संमेलनाच्या निमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन कराड जिमखान्यानं केलेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्यानं देश पातळीवर आम्ही जे छायाचित्र स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद आम्हाला मिळाला। या छायाचित्रांमधून खाली आम्ही या देशातल्या विविध प्रांतातली भागातल्या पक्ष्यांचं छायाचित्राचं प्रदर्शन खाली भरवलेलं आहे। माझी कराड शहर परिसर सातारा जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की या 2 दिवस चाललेल्या या पक्षी निसर्ग व पर्यावरणावरील प्रबोधनाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि हे संमेलन यशस्वी करण्यास सहकार्य करा। धन्यवाद।